ते सुनेत्रा पवारांचा अपमान सहन करणार नाही. सुनेत्रा वहिनींची काँग्रेसनं माफी मागावी. सुनील तटकरेंनी ट्विट करत ही मागणी केलेली आहे. सुनील तटकरे यांनी देखील सोशल मीडियावर व्यक्त होत आपली प्रतिक्रिया या संदर्भातली व्यक्त केली. काँग्रेसनं काल सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हटल्यानंतर यावर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. त्याचे पडसाद राजकीय वर्तुळातून उमटले आणि सुनेत्रा वहिनींची काँग्रेसनं माफी मागावी. सुनील तटकरेंनी ट्विट करत ही मागणी केली. काय नेमकं ट्विट केलं एकदा आपण पाहूया. सुनील तटकरे यांनी ट्विट केलेलं आहे आणि ते म्हणतात, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या विरोधात काँग्रेसच्या अधिकृत एक्स खात्यावरून करण्यात आलेली पोस्ट ही त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचं जाहीर प्रदर्शन आहे. शिव, शाहू फुले आंबेडकर आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात मतभेद असू शकतात, राजकीय संघर्षही असू शकतो, परंतु महिलांचा अवमान करणारी, वैयक्तिक पातळीवर घसरलेली भाषा कधीही स्वीकारली जाऊ शकत नाही. पुढे सुनील तटकरे म्हणतात, राजकारणात विचारांचा मुकाबला विचारांनी व्हावा, मुद्द्यांना मुद्द्यांनी उत्तर द्यावं, परंतु जेव्हा एखादा पक्ष हा महिलांविषयी अवमानकारक भाषा वापरतो तेव्हा तो आपल्या संस्काराचा आणि राजकीय संस्कृतीचा खरा चेहरा जनतेसमोर आणतो. महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही सुसंस्कृत संवादाची आहे, व्यक्तीचा अपमान करण्याची नाही. पुढे सुनील तटकरे म्हणतात, काँग्रेसनं या पोस्टबद्दल महाराष्ट्रातील महिलांची आणि सुनेत्रा वहिनी पवार यांची जाहीर माफी मागावी. मतभेद लोकशाहीचा भाग आहेत, मात्र महिलांचा अपमान कोणत्याही परिस्थितीमध्ये खपवून घेतला जाणार नाही.